गंभीर, अतिशय गंभीर, विचार करायला भाग पाडणाऱ्या या लहान बालिकेंच्या तीव्र भावना, या भयावह घटनेचा लहान मुलींच्या निरागस मनावर किती खोल आणि गंभीर परिणाम झाला आहे हे त्यांच्या शब्दातून आणि भावनातून स्पष्ट दिसते। त्यांच्या नजरेतील अस्वस्थता, भीती आणि अन्यायाविरुद्धचा निशब्द आक्रोश मन हेलकावून टाकणारा आहे। ज्या बालवयातील त्यांचे तोत्रे बोल ऐकण्यासाठी आपले कान नतुरलेले असतात, त्या कानांमध्ये आज त्यांच्याकडून न्यायाची भीक ऐकण्याची वेळ आली। किती गंभीर आहे। या बालमनातील ज्वलंत भावना ऐका आणि एक क्षणभर थांबून विचार करा, समाज म्हणून आज आपण कुठे उभे आहोत। या मुलांना, या मुलींना सुरक्षित निर्भय बालपण देण्यासाठी आपण अजून किती जागे होणे आवश्यक आहे। ऐका या मुलींचे विचार। यातील एका लहान मुलीने तर चक्क न्यायालयाच्या समोरच न्यायाधीशाचा किंवा वकिलाचा वेश परिधान करून तिथे उभे राहून म्हणते, या बालिकेला न्याय देण्यासाठी मी न्यायाधीशाची किंवा वकिलाची भूमिका निभावते आणि तत्परतेने या लहान बालिकेला न्याय देण्यासाठी मी तत्पर आहे। असेच जणू काही ती खुणवत आहे का? बघा सविस्तर। प्रबंधभूमीसाठी हरीश मारू। मंत्री बदलू शकते, तुम्ही या हरामखोराला आमच्याकडे का आणून नाही देते? आम्ही त्याला बरोबर करू आमच्या हिसाबाने। त्या मुलीचं तसं त्यांनी तोंड ठेचले, आम्ही पण त्याचं तसंच तोंड ठेचू। मध्ये जातोय आम्ही, खेळायला जातो, कुठं दुकानात जातो, तरी आम्हाला इतका भ्या वाटतो की असं कोणी केव्हा पण कोणी करू शकतंय असा हमला आमच्यावर। आम्हाला इतकी भीव वाटते। आम्ही खेळायचं नाही का कुठं? फक्त माझा एवढा प्रश्न चालीच पाहिजे आणि त्याला इथं आणायलाच पाहिजे। आरोपीला फाशी आमच्या ताब्यात द्या, त्याला फाशी नका। फाशी फक्त 15 मिनिटासाठी राहते, लगेच त्याचा जीव जाऊ शकतो, पण इथं आमच्या पैसे आणून द्या त्याला, आम्ही बरोबर त्याचं बरोबर करू। क्या नाम है तेरा? तेरा नाम क्या है? जोर में बोल। हाँ, अन्या। अन्या, क्या बोलेगी बेटा तू? ये पापा को जिसने मारा उसको क्या करने का? हाँ, जोर में बोल, जोर में, जोर से बोल। फांसी देने का ना? इसको जिसने मारा उसको क्या करने का? फाशी देणे का? बघा, आपण बघतोय एवढीशी चिमुकली पोरगी, पण तिला सुद्धा हा अन्याय सहन होत नाहीये। तिला सुद्धा कुठेतरी तिच्याही भावना जागृत झालेल्या आहेत। ती या मोर्चामध्ये आलेली आहे आणि ती म्हणते की ह्या चिमुकलीला ज्या कोणी नराधमाने मारले त्याला नक्कीच कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे, असं तिचं मत आहे। लाडकी बहीण योजना पण नको आम्हाला, ते राष्ट्र नको, फक्त आम्हाला न्याय द्या। आम्ही आज तुमच्या पुढे भीक मागतोय, आम्हाला न्याय द्या। त्या आरोपीला फाशी द्या, त्याचे हात पाय खंडित करून त्याला पण चौकामध्ये जाळा। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।